No, he did not do that. प्रभू येशू जगात अशा प्रकारे आला नाही की तो एका राजाच्या घरात जन्माला, रथातून तो चालला आणि खूप सारा पैसा त्याने गरीब लोकांना दिला. तो अशा प्रकारे नाही आला. Sometimes we think that the God should help you in that manner. कधी कधी आपण हा विचार करतो की प्रभू येशू देवाने आपल्याला ह्या प्रकारे मदत करावी. But God does not work in that way. परंतु देव त्या मार्गाने वर काम करत नाही. God never comes to you giving you lots of money. देव तुमच्याकडे कधी पुष्कळ असा पैसा घेऊन येत नाही. But Jesus always comes to strengthen you. परंतु प्रभू येशू कायम तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतो. God did not come to Israel to make them rich. प्रभू येशू इस्रायलाकडे आला आणि त्यांना तर श्रीमंत बनवण्यासाठी नाही आला. God did not come to Israel to bring an everlasting kingdom so that Israel people will boast about their existence and their power. No, it did not happen. प्रभू येशू त्यांच्याकडे यासाठी आला नाही की त्यांचं राज्य स्थापित करावं इस्रायल लोकांना आणि ते सर्व समर्थशाली असे पूर्ण जगात राहावे. Jesus came because they may have a life which is a spiritual life. प्रभू येशू यासाठी त्यांच्याकडे आला की त्यांना आध्यात्मिक जीवनात सर्वता मिळावी. Because they were died spiritually. कारण ते आत्मिक दृष्ट्या मृत पावले होते. And there has to be a second birth. आणि त्या ठिकाणी त्यांचा दुसरा जन्म घेणं गरजेचं And that's why the Nicodemus came to Jesus and saying that how a man can go to heaven, and then there was a discussion going on. आणि त्यामुळे निकोदेमस त्या ठिकाणी प्रभू येशूकडे येतो आणि त्या ठिकाणी एक संभाषण होतं. And Jesus says, unless an adult person born again, he cannot enter into the kingdom of God. प्रभू येशू त्यामुळे त्याला म्हणतो की जोपर्यंत मनुष्य पुन्हा जन्म घेत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. So in order to get into the kingdom of God, आणि जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं